शहराच्या प्रथम महिला महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात हाती घेण्यात आलेला 700 घरांचा महत्वाकांक्षी घरकुल प्रकल्प पूर्ण झाला आहे। तब्बल 20 कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाद्वारे झोपडपट्टीत राहणाऱ्या 700 कुटुंबांचे पुनर्वसन होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या घरकुलांचे लोकार्पण करण्यात आले। स्वतःचे घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय, परंतु घर बांधणे किंवा ते विकत घेणे सर्वांना शक्य होत नाही। वाढलेली महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आजारपण अशा एक ना अनेक कारणांमुळे अनेकांचे घराचे स्वप्न हे स्वप्नच राहते। महानगरपालिकेने मात्र तब्बल 700 कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण केले, ते देखील अगदी मोफत। या घरकुल योजनेअंतर्गत 700 घरांच्या 3 प्रकल्पांचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे आणि या घरकुलाचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पार पडला। केंद्र व राज्य शासनाची एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेने 2 वर्षांपूर्वी घरकुलाचे 3 प्रकल्प हाती घेतले होते। वारुळाचा मारुती परिसरात 252 व 113 घरकुलांचे 2 व काटवण खंडोबा परिसरामध्ये 372 घरकुलांचा 1 अशा 3 प्रकल्पांचे काम आता पूर्ण झाले आहे। केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या 20 कोटी रुपयांच्या निधीतून हे प्रकल्प उभे राहिले। महानगरपालिका व लाभार्थ्यांची त्यात केवळ 10% रक्कम आहे। प्रत्येक कुटुंबाला 269 चौरस फुटाचे सर्व सोयी सुविधा असलेले प्रशस्त घर उपलब्ध झाले आहे। या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, महापौर अभिषेक कळमकर, उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर याच्यामध्ये अजून आपण जर पाहायला गेलं तर आज आपला नगर शहरामधला मध्यवर्ती काही भाग असेल, इथं मग आता काटून खंडोबाच्या परिसरामध्ये असणारा काही झोपडपट्टी धारक आहे, सर्जेपुरा भागातला काही झोपडपट्टी धारक आहे, याच्यामध्ये लाल टाकीचा आहे। या अशा अनेक झोपडपट्ट्या आज देखील आपल्या नगर शहरामध्ये खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतात। तर आमचा आता प्रयत्न आहे की पुढच्या टप्प्यामध्ये कुठल्याच प्रकारे आपल्या नगर शहरामध्ये एकही झोपडपट्टी राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारचा खराचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही आता नवीन प्रस्ताव तयार करून त्या संपूर्ण एक झोपडपट्ट्यांचा एकत्रित प्रस्ताव तयार करून एखाद्या महानगरपालिकेच्या जागेवरती याच्यामध्ये आपला असाच प्रकारचा एक मोठा एक गृह प्रकल्प उभा करून या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील सर्व लोकांना एक चांगल्या प्रकारे एक स्वतःचं हक्काचं घर, या अशा प्रकारे घराची आमची एक संकल्पना आहे। तर निश्चित आम्ही ती देखील लवकरच आता महासभेमध्ये मंजुरी घेऊन या शासन दरबार देखील आता आम्ही पाठपुरावा सुरू करणार आहेत। आज करता ताई आज आपण आल्यामुळे कुठेतरी खासदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही अनेक कामांना प्रयत्न करतोय, कारण आता केंद्रामधून त्यांनी आताच नुकतंच आम्ही काही दिवसापूर्वीच त्या जो काही आमच्या शहराचा मोठा प्रश्न आहे उड्डाणपुलाचा, सर्वात आमचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न अत्यंत असेल तो उड्डाणपुलाचा आहे। आणि तो उड्डाणपुलाकरता आम्ही वारंवार त्या ठिकाणी वित्तमंत्र्यांना देखील गेल्या 2 वर्षापासून आम्ही भेटत आहोत, पण खासदार साहेबांनी आता केंद्राकडून त्याला निधी उपलब्ध करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व देखील केलेला आहे आणि लवकरच तो आमचा उड्डाणपुलाचा देखील प्रश्न मार्गे लागणार आहे। तर विरोधक बोलत राहतील तोपर्यंत महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणूस आपल्याशी प्रेमाने वागतो ना, तोपर्यंत काही अडचण नाही। तेव्हा मी बऱ्याच वेळा कालच परवा पवार साहेबांना सांगत होते, मी परवा एका ठिकाणी गेले होते, ती काय हौशेची जागा नव्हती, मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते परवाच्या दिवशी। खूप लोकांनी प्रश्न विचारले, काय झालं काय नाही, मी पत्रकारांशी बोलले नाही, काही बोलले नाही। मी तिथून बाहेर पडले आणि मी विचार केला की या जागेवर कधीच कोणाला जाऊ येत नाही, पण तिथे गेल्यानंतर ज्या प्रेमाने तिथली माणसं ज्या नजरेने माझ्याकडे बघत होती ना, त्या दिवशी मला ताकद आली की या देशात कोणी काही आरोप करू दे, जोपर्यंत तो माणूस त्या प्रेमाच्या नजरेने सुप्रिया सुळेकडे बघतोय ना, जगाशी भांडण करीन, पण त्या माणसाचा विश्वास माझ्यावर आहे ना, तो माझ्यासाठी जास्ती मोठा आहे। लोक बोलणारे काही बोलत राहतील। त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी विरोधात असले, दिलीपजी म्हणाले खरंय की विरोधकांची कामं कधी कधी जास्त होतात, याचं कारण असतं त्या विरोधकाची कटकट कुणाला नको असते। आत्ताच मला अरुण काका विचारत होते की तुम्ही फार प्रश्न विचारता असं म्हणे या संसदेत। आता विरोधक म्हणल्यावर प्रश्न करायलाच पाहिजे, आपली जबाबदारी आहे। तुम्ही संधी दिली, सत्तेत होतो तेव्हा विकास कामं करत होतो, आता विकास कामाची संधी मिळाली तर ती करतोच, पण त्याबरोबर सरकारला एक चांगला विरोधक असणं, पण त्याच्यात पण एक वेगळी गंमत असते आणि विरोधक हा असलाच पाहिजे। आणि विरोधक असला ना
तो पण दिलदार असला पाहिजे. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा आदरणीय पवारसाहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचं नेहमी त्यांच्या मैत्रीचं मलाही कौतुक वाटतं. दोघांनी दिलदारपणे एकमेकावर खूप टीका केली, पण एकमेकावरचं प्रेम हे दोघांचं कधी कमी झालं नाही. लढले एकामेकावरच्या विरोधात, यांनी यांना पाडलं, त्यांनी त्यांना पाडलं, कधी यांची सत्ता कधी त्यांची सत्ता. हीच तर महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान. आज केंद्र सरकारमध्ये काम करतो दिलीपजी, मी, आम्ही बघतो बाकीच्या राज्यांमध्ये काय होतं. सुडाचं राजकारण कधी महाराष्ट्राने केलं नाही आणि करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. कधीच आम्ही केलं. काँग्रेस आल्यांचं तुम्हाला माहिती आहे, मी आताच दिलीपजी, काँग्रेस आले आम्ही दिलदार, राष्ट्रवादी काँग्रेस काय काँग्रेस काय, शेवटी एकाच नाळ्यातले आम्ही, एकाच कुटुंबातले दोन भाऊ आम्ही. त्यामुळे आम्ही कधीच अशा गोष्टीत भानगडी पडला. आपण विकास कामं करायची, दिलदारप्रमाणे राज्य चालवायचं, हे आम्ही केलं अनेक वर्ष. आता काय गोष्टी होतात राज्यात आम्ही बघतो, कधी तामिळनाडू बघतो, एवढी कटुतीची भूमिका. यांना माहितीये एका राज्याचे खासदार दोन पक्षाचे असतात, एकामेकांकडे बघत पण नाही, समोरून आले तर तोंड फिरून जातात. आम्ही काय तसं करत नाही. महाराष्ट्राचे सगळे खासदार एकामेकाशी बोलतो. इथे इलेक्शनमध्ये जे काय होतं ते, पण वैयक्तिक संबंध आम्ही कधी मोडले नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि याच संस्कृतीत आज या दोन युवकांनी जी मागणी केली, मी तर भाग्य समजते आमचं. अनेक वर्ष पवारसाहेबांच्या चांगल्या वाईट काळात अहमदनगरनी पवारसाहेबांना साथ दिली याची जाणीव मला आहे. इथल्या खूप कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. काही नाती राहिली, काही नाही राहिली, काही नाही राहिली याचं दुःख मनात राहील. ठीक आहे, होतं राजकारणात, समाजकारणात असं. आणि पवारसाहेबांनी तर खूप पाहिले. आमची तर सुरुवातच आहे उमेदीची असलं सगळं बघण्याची. पण कडू लघु ते टिकले, मग आम्ही का नाही टिकणार. पण त्याच्यामुळे एक झालं, जुने थोडेसे कमी जास्त गेले, पण नवीन पिढी पक्षात जोडली गेली. आणि आज मला इतका आनंद होतो, महापौर असतील, दोन चांगले खासदार आमदार नगर जिल्ह्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले आणि नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाही दिले, महाराष्ट्राला दिले. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी नवीन उमेदीची जी मुलं मला दिसतात, त्याच्यात मला अभिषेक, संग्राम यांचा फार मोठं पुढे राजकारणात, समाजकारणात अपेक्षा त्यांच्याकडून दिसतात. त्यामुळे जर फार सिनियर लोक राहिले असते तर कदाचित ती दोन कामचे गुलाब खिल्लेच नसते कधी. त्याच्यामुळे कधी कधी वाईटा बरोबर इंग्लिशमध्ये म्हणतात की सगळे असे, जर एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लायनिंग, जेव्हा अंधार होतो ना तेव्हा त्याच्यात एक आशेची किरण येते आणि तीच पुढे सगळं ठीक करते. तर ही आमची आशेची किरण आज व्यासपीठावर बसलेली आहे. माझे हे दोन धाकटे भाऊ, यांचा सार्थ अभिमान मला आहे. आणि मला एवढंच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचंय, पक्षपातील इलेक्शन हारू किंवा जिंकू, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझे हे दोन बंधू हे जोपर्यंत अहमदनगरला, जरी आपल्या वेगळ्या विचाराचे खासदार असले म्हणून काय झालं, पण त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून अहमदनगरचा आणि महाराष्ट्राचा विकास हे नक्कीच करतील. आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज येण्याचा योग आला. सत्ता कशासाठी वापरायची असते तर सर्वसामान्याच्या सेवेसाठी. आणि जेव्हा त्यांच्यासाठी हा कार्यक्रम असतो, त्यांच्या डोळ्यात जो विश्वास आपल्याबद्दल दिसतो, तेव्हा वाटतं की बाबा जबर झालं, निवडून आलो, निवडून यायचं सार्थक झालं. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.